एक बॉल पायाचा पण नो नाही पडला पाहिजे, व्हाईट बॉल म्हणजे पायाचा नो पडलाच नाही पाहिजे, ऍक्शन नो सुद्धा नाही पाहिजे, लीगल बॉल पाहिजे आणि तो बॉल टप्पा पडूनच लागला पाहिजे. डायरेक्ट बॉल स्टंपला लागला तर तो बॉल आउट मध्ये काउंट केला जाणार नाही. एक टप्पा पडूनच बॉल लागला पाहिजे. क्रिएटिव्ह चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन पाहतोय. त्याच्या आधी बॉल आउट कुठे झालेला यापूर्वी आपण असा पराक्रम असा आपण उद्देश आणला नाहीये. यापासून आतापासून आपण नियम लागू करतोय. बॉल आउट किंवा रनिंग या दोघांपैकी एक. चिठ्ठीचा खेळ तो म्हणजे जुगाराचा खेळ वाटतो मला. यस, तो ड्रीम 11 सारखा किंवा रमी सारखा खेळ नाही खेळायचा. आपण लीगल खेळायचं. आपण फक्त टॅलेंटला जोरी देणार आहोत. किरण मॅनेज करतो. बघायला तर येणार ना. कारवार संघ ते बॅनर जवळ तुमचे प्लेयर आहेत ते तिकडे काय करतात त्यांना सर सांगा इकडे असे 38 सर्कलच्या बाहेर आहे दादांनो. प्लेयरला बॉल टाकताना त्याच्या पाठीमागे आपला प्लेयर नाही पाहिजे. कारवार संघाची आपली टीम का झाली तिकडून कोणती आहे? कारवार संघ आहे की कुठला संघ आहे तो? चला दादा लवकर पटापट पटापट पाय चालवा. अर्थात आपण 7 स्टार लाईव्ह इव्हेंट वरती हे थेट प्रक्षेपण पाहायला मिळते. ज्यांना ज्यांना मैदानाच्या आत जाऊन बघायची इच्छा नाहीये त्यांनी मोबाईल मध्ये बघू शकता तुम्ही. आणि जर मोबाईल आपण ओपन केलाच आहे तर 6400 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत. आपल्याकडे एकच वेळ आहे. आज संध्याकाळपर्यंत आपण 7000चा आकडा 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्सला आपण करून देऊयात. सो मोबाईल फोन असेल तर पटकन आपण लगेच युट्यूब वरती जा आणि लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आकडा जर वाढला 7000 झाले तर आपण लगेच एक केक कट इथे करणार आहोत 7000चा. चला मॅच कडे पहिला संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे अर्थात शिवशक्ती. पहिला बॉल टाकणार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यस, पहिला बॉल नवनाथ. मिस आउट मिस आउट मिस आउट. चला दुसरा संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे मराठ संघाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. मराठ संघ गोलंदाज आणि मराठ संघाचा यष्टी रक्षक गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळते. गोलंदाज एकनाथ गोलंदाज पाहायला मिळतोय. बॉल आउटचा पहिला बॉल नशिबाचा बॉल नाही. हा ही बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. चला कारवट संघ या आपल्या यष्टी रक्षकाला घेऊन गोलंदाज पाहायला मिळतोय. सुराज मुंबई पोलीस यॉर्कर पाहायला मिळेल का? गुड बॉलिंग पाहायला मिळेल का? एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे गोलंदाज सुरेश साठी. थांबा 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 अजून बाकीच्यांकडे पण चान्स आहे. चला शिवशक्ती लगेच या. शिवशक्ती लगेच या. दादा 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 बाहेर हो बाहेर हो दादा. चला चला थँक्यू सो मच. चला नेक्स्ट. चला सेकंड बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती ऋषी पाहायला मिळते. ऋषिकेश क्रिएटिव्ह चषक 2025 अमोल सकपाळ यस साळुंखे दिनेश सकपाळ. याही वेळेला बॉल मिस झाला. दुसरा संधी संघ कारवट पाहायला मिळतोय आपल्याला. सॉरी मरठ पाहायला मिळतोय आपल्याला. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज किरण पाहायला मिळतात. शॉर्ट बॉल नाही चालत इथे. 0 लास्ट चान्स. अर्थात आपण पाहतोय कारवट संघ आलेला आहे. एक स्कोर त्यांनी केलेला आहे कारवट संघासाठी. त्याला जोरदार टाळ्या झाला पाहिजे. कारवट आनंदसाठी सुद्धा टाळ्या होऊन जाऊ द्या. अमोल सकपाळ आनंद शिंदेनी मात्र बॉल टाकला. काही घडलं नाहीये. आनंद सावंतने बॉल टाकला. डॉट बॉल झालाय. आता स्कोर सांगतो. तिसरा बॉल टाकायच्या आधी शिवशक्ती 0 नंतर मराठ संघ 0 आणि कारवट संघ 1. हा बॉल महत्वाचा. तिसरा बॉल शेवटचा बॉल.
शेवटचा तिसरा बॉल गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो राजेश. काय नाही पंच सांगा, बॉल डायरेक्ट आहे का टप्पा पडून लागलाय? आउट आहे, बॉल काउंट आहे सर. येस बॉल काउंट आहे, बॉल काउंट झालेला आहे. आता झाला असा शिवशक्ती 1 आलेला आहे, मराठ संघ 0 पहिला मिळालाय. मराठकडे 1 सुवर्ण संधी आणि 1 झालेली आहे, ती म्हणजे कारवट संघ 1 तुमचा झालाय. याही वेळेला 1, याही वेळेला 1. इक्वल इक्वल इक्वल. जर कारवट संघाने या बॉलवरती स्टंप उडवला तर फायनल मध्ये दाखल होणारा संघ पहिला कारवट होईल. एक बाजूला अमोल सकपाळ बोलत असेल की अरे यार चिट्ट्या उडून मोकळा झाला असतो, पण हे काय लावलं वेगळं माझ्यासोबत. यालाच क्रिएटिव्ह, एकदा क्रिएटिव्ह चषकसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांकडून मित्रांनो. हे असं आयोजन तुम्हाला दरवर्षी पाहायला मिळणार या मैदानावरती. निर्णय 1 चेंडू गोलंदाजी मार्क वरती सतीश. 555. नाही 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 नाही, त्याला आता प्रत्येकाला 1-1 चान्स दिला जाणार आहे. हे 3 बॉलर सोडून आता 4था बॉलर येणार. तर 1-1च बॉल ना, आता 1-1च बॉल. आता जे 3 बॉलर आले ते आता सोडून दुसरे 3 बॉलर येणार, म्हणजे 1च बॉलर येणार. आता ज्यांनी ज्यांनी बॉल टाकलाय ते सोडून आता 3. जर स्कोर बघितला ना, शिवशक्तीने पहिला बॉल डॉट, मराठचा पण पहिला बॉल डॉट, पण कारवटचा पहिला बॉल विकेट, शिवशक्तीचा दुसरा बॉल डॉट, मराठचा डॉट आणि कारवटचा डॉट. नंतर शिवशक्तीचा तिसरा बॉल 1, मराठचा तिसरा बॉल 1 आणि कारवटचा शेवटचा बॉल डॉट. जर स्कोर झालाय इक्वल झालाय, प्रत्येकाचा 1-1-1. आता गणित असं झालंय की आता आपल्याला बदल करावा लागणार. चला आता प्रत्येकाने या, नवीन बॉलर आपल्याला 1 बॉलर आता येणार, नवीन बॉलर येणार. बोला आम्हाला 1 मिनिट पटकन राहतो, त्याला बॅटरी देऊन बाला, त्याला बॅटरी देऊन पटकन पटकन. रेडी. चला पहिला मारा अर्थात आपण शिवशक्तीचा पहिला संधी नाही, वाईट म्हणजे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. काही गणित घडलं नाहीये. नेक्स्ट संधी कोणाकडे जाणार? अर्थात मराठकडे. सेकंड चान्स. बॉल उडवा आणि फायनलचा दार उघडा, बॉल उडवा आणि फायनलचा दार उघडा. नाही नाही नाही, शेवटचा संधी आता कारवटकडे, शेवटची संधी आहे. जर बॉल उडाला तर कारवट फायनल मध्ये पाहायला मिळेल आपल्याला. राजेश शिंदे, अनुभव, एक्सपिरियन्स सर्व आपल्याकडे, लेजंड खेळाडू. चला आता पंच आपल्यापर्यंत निर्णय देतील काय करणार आपण.
नाही, किती रन काढायचे? 3 का 4? 4 रन काढायचे आहेत ना? चला, एंड फक्त डिसाइड होईल आपल्याला. विनंती असेल दोघांनी दोन्ही साईडला राहायचं आहे. आता या ठिकाणी कॅमेरामनचं काम थोडं कमी झालेलं पाहायला मिळेल. चला, बिनजोड पाहायला मिळेल. बिनजोड आले पाहिजे. ओके, आता नियम असा आहे, तिन्ही बॅटर्स धावणार, 4 धावा काढणार आणि एक जरी शॉर्ट रन आली ना, मग तो रनर डायरेक्ट तिथून बाद होणार आहे. मग त्याला ग्राह्य धरलं जाणार नाहीये. फक्त शॉर्ट रन आले म्हणून बाकीचे जे आपण उभे आहात ना, तुम्ही जरा शांत राहा. अंपायर्स आहेत ते डिसिजन देतील आपल्यापर्यंत. 4 धावासाठी रेडी राहायचं आहे. 3, 2, 1. एक म्हटलं की धावायचं, हे लक्षात ठेवा जरा. चला, हे पुढे आले, त्यांनी बाजूला बाजूला बाजूला. दादा, राजेश दादा, विनायक दादा, राजेश दादा, आतमध्ये व्हा, आतमध्ये व्हा. अजून मागे व्हा, मागे व्हा. थोडस तुमच्या संघाला थोडं ते बाजूला करा. 3, 2, 1, गो. गाड्या सुटल्या. चला, शिवशक्ती धाव धाव. झाला, पोहोचला. शिवशक्ती फायनल मध्ये दाखल. क्रिएटिव्ह चषक 2025 पहिला झाला बॉल आउट. बॉल आउटचा निर्णय आला तो म्हणजे इक्वल, प्रत्येकाने एक एक वेळा उडवला. आणि त्याच्यानंतर झाला दुसरा निर्णय. दुसरा निर्णय काय? रनिंगचा. आणि रनिंग मध्ये पहिल्या अटेम्प्ट आणि 4 धावा धावून मात्र आपल्या संघाला फायनलचा दार उघडा करून दिला तो म्हणजे शिवशक्ती संघ. एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजे शिवशक्ती संघासाठी. चला, मरण आणि कारवाट दाण्याफिकीसाठी ग्राउंडवर जा. दादा निघा, टॉस तिकडे सोडा, मान्यवर तिकडे उपस्थित आहेत. चला, दोन्ही कारवड आणि मरड विनंती आपण. चला, प्लेइंग 11 मैदानाच्या आत घेऊन जा. सेमीफायनलचा टॉस तिकडेच होणार आहे. चला, बाकीचे बाहेर चला. मागे जे तुम्ही प्लेअर आहात तुम्ही चला बाहेर चला. खाली बसलेले प्लेअर तुम्ही पण बाहेर चला आता.